देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। इगतपुरी भागात गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावर खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नाशिक ते मुंबई या 4 तासाच्या प्रवासासाठी 8 ते 10 तासाचा कालावधी लागत आहे। त्यामुळे मुंबईला ये-जा करणारे अनेक प्रवासी रेल्वेचा आधार घेत आहे। मात्र शनिवारी दिनांक 3 रोजी मुसळधार पावसामुळे इगतपुरी हद्दीतील कसारा घाटात पूल नंबर 129, 9 ते 130 व 1 या भागात दरड कोसळण्याची घटना घडली आहे। ही दरड कोसळण्यापूर्वी काही वेळ अगोदरच मनमाड मुंबई एक्सप्रेस या ठिकाणावरून निघून गेली होती। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। दरड कोसळण्याची घटना रेल्वे कर्मचारी यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुळावर पडलेले मोठमोठे दगड व माती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले। या घटनेनंतर मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या मनमाड नाशिक रोड देवळाली लवी स्थानावर थांबवण्यात आल्या। कसारा घाट क्षेत्रात 3 रेल्वे ट्रॅक असल्याने इतर 2 रेल्वे ट्रॅक वरून गाड्या हळूवार सोडण्याचे काम सुरू आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे, इगतपुरी। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।